मागच्या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलरचा किताब घेतला होता. सध्या मागच्याच महिन्यामध्ये लग्न झालेलं आहे. 2चे 4 हात झालेले आहेत आणि येणाऱ्या KTPL 3.0 मध्ये मिस्टर KTPL चे प्रबळ दावेदार शुभम शेवाळे देखील असतील, यात कोणतीही शंका नाही. आकाश शेवाळे मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहिला. फलंदाजी करत असताना जबरदस्त कामगिरी, गोलंदाजी करत असताना 1 षटकाने 10 धावांचे आव्हान असताना स्वतः गोलंदाजी मागून घेतली आणि विजय करून दिला आपल्या संघाला. हा आवश्यकता आहे, या कॉन्फिडन्सची, या विश्वासाची गरज आहे. क्रिकेट असो व आयुष्य, कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. आयुष्यातली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 128वी मॅन ऑफ द मॅच घेताना आकाश शेवाळे आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक शेवाळे नेहमी फोटोग्राफीचंच काम करतील. चला मॅच सुरू करून घ्या प्लीज. गोलंदाजीसाठी पहिले षटक हाताळण्यासाठी एक जबरदस्त गोलंदाज अजय मोहिते, तर फलंदाजीसाठी शुभम शेवाळे. नॉन सायगरेंडला आपण पाहणार आहोत उमेश साठे यांना. मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. उमेश साठे जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, चांगली फलंदाजी होते. शुभम शेवाळे देखील चांगल्या लईमध्ये आहे. तेवढाच चांगला गोलंदाज अजय मोहिते देखील आहे, त्यामुळे हे बॅटल खूप महत्त्वपूर्ण असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू अजय मोहिते टू शुभम शेवाळे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी आकर्षक षटकार. सन्माननीय आदरणीय गोरख चव्हाण साहेब तसेच संजय चव्हाण साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील स्वागत. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्या क्षेत्रात फटका. अजय मोहिते त्या ठिकाणी आहेत, चेंडू गॅदर करतील, फेकी करतील, एक धाव वर्जित केली जाईल. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, 7 धावा. येस, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील सुजित शेवाळे बाकी होता. 44 धावांचा देखील त्यांनी जबरदस्त इनिंग खेळली होती. यायचा आहे सुजित. तिसरा चेंडू निर्धाव येतोय. चांगली मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पाहतोय वेग वेग वेग, परंतु वेगावरती नियंत्रण नाहीये. वाईल्डच्या स्वरूपात एक धाव वर्जित होते. 8 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ होतोय पूर्ण. जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू येतोय. 8 धावा धाव फलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं अजयच्या माध्यमातून. आणि व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते नेहमीच. पुन्हा एकदा स्लो वन, परंतु क्या बात है, लाजवाब क्रिकेट मधील सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. उमेश साठेच्या बॅट मधून एक आकर्षक ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार. 12 धावा धाव फलकावरती. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती देखील स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी फंबल होते. पाहूयात. खराब 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 खराब. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहणं आपण, कारण पहिल्यांदा पाय लागला होता असं दिसतं. इकडून पाहूया पंच काय बोलतील याचा आपण देखील. येस, नॉट आउट आहे. येस, थोडेसे फंबल झाले होते. दीपक, पहिल्यांदा त्याचा पाय लागला होता स्टंपला.
सुजित या मॅन ऑफ द मॅच साठी प्लीज. 12 धावा धाव फलकावरती. पुढचं षटक हाताळण्यासाठी भरत मोहिते. पहा गोलचा अतिशय चांगला चेंडू होता आणि भरत मोहिते यासाठी ओळखले जातात. ब्लॉकल पद्धतीचे चेंडू, ब्लॉकल पद्धतीचे चेंडू त्यांच्या माध्यमातून नेहमीच हाताळले जातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2 महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. वाह, जबरदस्त स्टँड अँड डिस्पॅच, अद्भुत, अविश्वसनीय, दमदार, बहारदार षटकार शुभम शेवाळेच्या बॅट मधून. मोठा ब्लास्ट षटकार. धावफलक 18 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. सन्माननीय गोरख चव्हाण साहेब व सन्माननीय संजय चव्हाण साहेब, आपणास विनंती असेल यायचं आहे मंचावरती. यावेळी जबरदस्त चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक तेरी तो एक मेरी. पहिला निर्धाव, दुसरा षटकार, तिसरा निर्धाव चेंडू. जबरदस्त कमबॅक. 18 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. काजारवाडी सॉरी लवस्टार जय महाराष्ट्र युवती हा संघ. यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव अर्जित होते. 19 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू 7 धावा खर्च करतो म्हणजे चांगलं षटक आहे. या दुसरं षटक हाताळताना भरत मोहिते यांचा 2 चेंडूचा खेळ महत्वपूर्ण आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. 1 धाव अर्जित केली जाते या चेंडूवरती देखील. 20 धावा धाव फलकावरती. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगलं कमबॅक म्हणता येईल भरतचं. अजयचं देखील पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी. त्यानंतर मात्र भरत यांची देखील दमदार गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती शुभम शेवाळेचा मोठा ब्लास्ट. चेंडूला भिरकावून दिले लॉंगऑफच्या डोक्यावरून. एक आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय, दमदार षटकार. 6 धावांसाठी षटकार. सव्वीस धावा धाव फलकावरती. 2 षटकार खेरीज बिनबाद 26. शंभू एक चांगले गोलंदाज आहेत. उमेश साठे पहिला चेंडू मिड विकेटला स्क्वेअर लेगला खेळून काढतात. दीपक मोहिते आहेत खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाते सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थोडासा अडथळा आला ॲक्च्युली.
अशा वेळी क्षेत्ररक्षक देखील काही करू शकत नाहीयेत. 4 धावा, 30 धावा धावफलकावरती एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना जय महाराष्ट्र येवती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शंभू एक चांगला गोलंदाज आहे. आताच आम्हाला माहिती मिळते शुभम पाटील सारख्या फलंदाजाला 5 निर्धाव चेंडू टाकण्याचं काम देखील शंभूने या मैदानावरती केलेलं आहे. आणि शंभू यांच्यासाठी पारितोषिक येते. विकेट मिळवलं तर वैभव मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. वा, आता मात्र शंभू वेग काढलेले यात कोणतीही शंका नाही. पाहूयात शंभूचा पुढचा चेंडू कशा प्रकारे येतोय. विकेट मिळवणार का आपल्या संघासाठी. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला भेदून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. उमेश साठेचा एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी चौकार. दोन चेंडूवरती 2 आकर्षक चौकार. शंभूसाठी प्राइज झालेला आहे 500 रुपयांचं. शॉर्ट पिच बद्दल चेंडू त्याला भिरकावून दिले स्क्वेअर लेगला. पावत किती धाव मिळतील चेंडूवरती. 1 धाव डी डिक्लेअर झोन मध्ये. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल येते 35. यावेळी फटका फसला. शंभू 500 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी ठरता वाजलेला आहे. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा फलकावरती संधी निर्माण केली होती खरं तर शंभूने परंतु कच्च्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जेल देखील सोडला आणि त्यानंतर चौकार देखील मिळाला. यावेळी फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्यांना भेदून अजय मोहिते देखील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव अर्जित केली जाईल. चाळीस धावा फलकावरती. शेवटचा चेंडू असेल. शंभू मोहिते 500 निर्धाव चेंडू सांगता. हा चेंडू जबरदस्त होता. 3 षटका अखेरीस विकेट आहे का. यस, विकेट घेतली जाते शेवटच्या चेंडूवरती आणि 500 रुपयांचा मानकरी ठरतोय शंभू मोहिते. वैभव मोहिते यांच्या माध्यमातून आकर्षक प्राइज दिलं होतं. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळते. 41 धावांचा आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी. चला शुभम फिल्डिंग लावून काय लगेच यार प्लीज. दीपक या पटकन बाहेर बॅट्समन पाठवा. 40 धावा झालेल्या आहेत. 41 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. आणि मैदानामध्ये आपण काय पाहतो. पुढे कोण आहे पहा. चला हात करा. एक सेलिब्रिटीच्या रूपामध्ये बंडा सर इकडे बघा जरा. अरे वा वा वा.
चला मैदानाच्या आतमध्ये 41 धावांचा आव्हान पार करण्यासाठी दोन बॅट्समन आपण पाहतोय, दीपक मोहिते आणि अजय मोहिते. चला मॅच सुरू करून घ्या. पंच विनंती असेल गोलंदाजीसाठी सौरभ सोरटे 41 धावांचा आव्हान पार करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल दीपक मोहिते ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी या हंगामामध्ये ज्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली युती संघासाठी सौरभ सोरटे लेफ्ट आर्म कटर बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. तर क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली डीप लॉंग ऑनला आपण पाहतोय शुभम आणि डीप लॉंग ऑफला सचिन पाटील, हे दोन तगडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली रचना पाहूयात. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हिअर वी गो. पहिल्या चेंडूवरती क्लासिकल कव्हरचा फटका. चेंडू 6 वन बाउल चौकार. जबरदस्त फटका दीपकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार. यावेळी जबरदस्त फटका. आता मात्र क्षेत्र निवडले डीप मिड विकेट. वन बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर. 41 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना क्लासिकल जबरदस्त सुरुवात दीपक मोहितेच्या माध्यमातून. 2 आकर्षक चौकार. एक आपण पाहिला कव्हर्सला, दुसरा पाहिला मिड विकेटला. आता मात्र क्षेत्ररक्षण हलवावं लागतं कॅप्टन्सला. मिड विकेटला घेतला जातो शुभमला, तर डीप लॉंग ऑनला सचिनला देखील आणलं जातंय. कशा प्रकारची गोलंदाजी होणार हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. 8 धावा धावफलकावरती, 33 धावांची आवश्यकता. अजूनही 16 चेंडू. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. कोण घेणार हा महत्वपूर्ण झेल? उमेश साठेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. धक्का लागतोय. पहिला दीपक जो अतिशय चांगली फलंदाजी करत होता, गुडलेन स्पॉटवरून चेंडूने हलकंसं वळण घेतलं, फलंदाज झाला बीट आणि धक्का लागतोय पहिला काजरवाडे या संघाला दीपकच्या रूपामध्ये. या चेंडूवरती सिंगल मिळते. यावेळी पहा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातोय डीच्या स्वरूपामध्ये. 10 धावा धावफलकावरती, 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. भरत मोहिते एक आकर्षक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. येणाऱ्या TPL मध्ये वाघजाई स्पोर्ट्स NPS संघाकडून खेळतील. दर्जेदार खेळाडू आहेत. या सामन्यामधील चांगली कामगिरी करावी लागेल. अजय मोहिते शेवटचा चेंडू फेस करतील.
चांगला चेंडू ब्लॉकर बद्दल चेंडू होता बॅटची कड लागून चेंडू जातो सी ओ क्या बात है क्या बात है जबरदस्त पाहूया थोडंसं फंबल आहे चौकार आहे का शुभम डिसिजन कळवायचा इट्स फेअर डिसिजन असला पाहिजे प्लीज चौकार आहे 3 धावा घेतलेल्या चेंडूवरती सचिन सचिन आतमध्ये जाऊ नका प्लीज 14 धावा एका षटका अखेरीत 14 म्हणजे 2 षटकांनी 25 धावांचं आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी सॉरी 27 धावांचं आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावांचं आव्हान चौकार आहे चौकार बाबू दिसतोय चेक केला जरा चौकार आहे याची नोंद घ्यायची आहे चला 12-26 आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी भरत मोहिते खूप महत्वपूर्ण खेळाडू ठरतील या 12 चेंडूसाठी मंगेश ज्यानं मागच्या काही टुर्नामेंट अतिशय इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे जय महाराष्ट्र युवती या संघासाठी उंच पुरे गोलंदाज आहेत लेफ्ट आर्म आहे त्यामुळे थोडासा फायदा होतोय त्यांना आणि ब्लॉकल पद्धती चेंडू वारंवार हाताळतात मंगेश पहिला चेंडू मी ज्याप्रमाणे उल्लेख केला होता ब्लॉकल आणि अगदी हळूवारपणे पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता यावेळी पहा अजून एक निर्धाव चेंडू भरत मोहिते यांच्यावरती प्रेशर होतोय 12-26 समीकरण असताना आता मात्र समीकरण आहे 10 चेंडू आणि 26 धावा चला रिएंट्री साठी कोण इच्छुक असतील ते इथे अवेलेबल आहेत यावेळी पहा चेंडू फटका फसलाय का संकेत शेवाळे चांगला क्षेत्ररक्षक आहे चेंडू जाऊन गॅदर करतो एक धाव अर्जित केली जाईल 9 चेंडू 25 धावांचं आव्हान मंगेश ज्याप्रमाणे उल्लेख केला होता अतिशय जबरदस्त गोलंदाजी गेले काही दिवस गेले काही टुर्नामेंट्स आपल्या संघासाठी करताना अजय मोहिते यांच्यावरती पूर्ण दारोमदार मंगेश लोअर फुल टॉस वा 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 जबरदस्त व्हॉट बॉल व्हॉट अ फंटास्टिक बॉल आणि भरत मोहिते माघारी जातील संदीप शेवाळे यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण धक्का क्रमांक लागतोय दुसऱ्या भरतच्या रूपामध्ये मंगेश यांची अप्रतिम गोलंदाजी बंडा सर पहा गॉगल अतिशय हँडसम खेळाडू गॉगल डोक्याला चार चेंडू मंगेश यांनी फेकलेले आहेत आणि अवघी एक धाव खर्च केलेला आहे म्हणजे मॅच टर्निंग ओव्हर आपल्या संघासाठी करतायत मंगेश शेवाळे जबरदस्त गोलंदाजी आपल्या उंचीचा पूर्ण फायदा घेत असताना यावेळी फटका चांगला आहे स्टेट डाऊन दी ग्राउंड अजय मोहिते परंतु सौरभ सोरटे त्या ठिकाणी धक्का क्रमांक 3 आता मात्र आशेला कुठेतरी सुरुंग लागतोय काजारवाडे संघाच्या अजय मोहिते बॅक टू द पवेलियन मंगेशचं कौतुक पुन्हा एकदा करावं तेवढं कमी आहे कारण गेले काही दिवस गेले काही टुर्नामेंट्स दुसरं षटक हाताळताना मॅच टर्निंग ओव्हर्स नेहमी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश शेवाळे या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेले आहेत एक धाव खर्च केले आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण गडी देखील टिपतायत एक रनआउटच्या स्वरूपामध्ये भरत मोहिते आणि दुसरा अजय मोहिते आता मात्र माघारी जातील
पहा अजून एक जबरदस्त चेंडू परंतु जाईल डीच्या क्षेत्रामध्ये. वा क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी मंगेश. अवघ्या 2 धावा खर्च करतो आणि मॅच मधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो मंगेशच्या माध्यमातून. 6 चेंडू 24 धावांचं आव्हान, म्हणजे 4 षटकारांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी शुभम तयार आहेत. चला शेवटचा कॉल री एंट्रीसाठी 3 संघ या ठिकाणी इच्छुक आहेत. आकाईवाडी, साळशिरंबे, मारगुडेवाडी. अजून कोणी इच्छुक असेल तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये इकडे यायचं आहे. सचिन दादा बंडा सर गॉगल घालून काय भीती दाखवण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. सचिन दादा मोहिते तुमच्यासाठी षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नोट काढलेले आहे आणि सामना जिंकला तर 5000 रुपयांचं. तुमचे परममित्र संजय माने अप्पा यांच्या माध्यमातून 500 रुपयांची नोट देखील आमच्या ताब्यात आलेली आहे. आपण कॉन्फिडन्स आहे षटकार मारतील की नाही. उलटा संधी होती गमावलेली आहे. स्वतः देखील हसतायत, स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न होतोय आणि पोहोचतायत. येस, म्हणजे अजून 5 चेंडू फेस करू शकता दादा तुम्ही. अजूनही संधी आहे, 500 घेतल्याशिवाय जायचं नाही आज. 5-22चं समीकरण. चला या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत. वैभव मोहिते यांच्याकडून देखील 500 रुपये, म्हणजे टोटल 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. तुम्ही एक षटकार खेचला तर. दीपक मोहिते 500, वैभव मोहिते 500, संजय अप्पा 500. फुलटॉस 1500 रुपयांचं पारितोषिक. अप्पानी नोट काढलेली आहे. क्या बात आहे. अप्पा कधी प्राइज असंच लावत नाहीत. प्राइज अप्पा देणार यात कोणतीही शंका नाही. बंडा सर आता प्रेशर मध्ये. मॅच जिंकण्यासाठी देखील संधी आहे. 4-16चं समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये. लांब लचक षटकार मारला सचिन मोहिते यांनी. पाहूया मॅच जिंकणार का. मॅच जिंकली तर संजय मोहिते यांच्याकडून 5000 रुपये. पुढचा चेंडू शुभम, प्रेशर आहे. मॅच जिंकून दिली तर संजय दादा मोहिते यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक. फुलटॉस अजून एक. पाहूयात गॅपला चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. 3 चेंडू 12 धावांचं आव्हान. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. चला अजून एक षटकार आला तर संजय माने अप्पा यांच्याकडून अजून 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. संजय माने अप्पा यांची पहिली 500ची नोट या ठिकाणी आलेली आहेत. बक्षीस लावायचं म्हणून लावत नाही तर निश्चित अप्पा नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात. 500 रुपयांचं पारितोषिक. 3-13. तीन चेंडू 12 धावांचं आव्हान. मॅच मध्ये रंगत आहे. एक मोठा फटका. पाहूयात यावेळी निर्धाव चेंडूची सांगता. 2-12. 2-12चं समीकरण आहे. फुल टॉस, स्लोवर वन, गती कमी केली, बीट केलं. आता मात्र सामना संपतोय. सलग तिसरा डॉट झाला तर मिळालेले 500 संजय अप्पांकडून मागे घेतले जातील. त्यामुळे रन काढावी लागेल. सिंगल काढा. 500 वापस. आयोजक बघा ठरवा. चला या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या जातात. आकाईवाडी, मारुडेवाडी आणि साळशिरंबे या 3 संघांमध्ये 2 संघ खेळतील. याची नोंद घ्यायची आहे. चला